मुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती असून यावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत। यावेळी जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक लॅबचं उद्घाटन अजित पवारांनी केलं। मात्र या दौऱ्याच्या वेळी अजितदादांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। तर स्वच्छतेच्या मुद्द्यावरून देखील अजित पवारांनी गुत्तेदारांना चांगलंच सुनावलं। संबंधितांना थेट काळ्या यादीत टाकण्याचा इशारा त्यांनी दिला। पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, आता ही चादर पण किती खराब चादर आहे। आता नवं कोरं इथं डाग दिसतोय तुम्हाला, आपल्या आणली दिली टाकलं असं करा। इथं काय झालं बघा, हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं आहे, नाहीतर हे ना हे तिथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं ही वायर लांब दिसती की दिसली नसती। छोट्या छोट्या गोष्टी असतात। हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधनं आपल्यासोबत आहेत। सुरेश, पालकमंत्री म्हणून अजित पवारांचा बीड दौरा आणि त्यानिमित्तानं काय काय गोष्टी समोर आल्या, काय असं घडलं की अजित पवार भडकले? 6:30 वाजता बरोबर अजितदादा यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली। बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक युनिट उद्घाटन होतं। उद्घाटन झाल्यानंतर अजितदादा यांनी कार्डियाक कॅथ लॅब देखील पाहिली आणि पाहत असताना त्याच्यामध्ये ज्या काही कंत्राटदारांनी चुका केल्या होत्या त्या निदर्शनास आणून दिल्या। विशेषतः बारकाईनं पाहत असताना ज्या दरवाजे बनवले होते त्या दरवाजाला खिळे कशा पद्धतीने वेगवेगळे मारले, त्याचबरोबर लाईट फिटिंग करत असताना टचअप भिंतीचं काढलं गेलं नाही, त्याचबरोबर स्वच्छता केली नाही, यावरून चांगलं सुनावलं। त्याचबरोबर कॅथ लॅब युनिटमध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना कुठल्या सुविधा मिळायला पाहिजेत या अनुषंगाने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देखील सांगितलं। विशेषतः ज्या कंत्राटदाराने हे काम केलेले त्याला माझ्यासमोर बोलवा, त्याला मला एकदा बोलायचं आहे, त्याचे पैसे दिले नसतील तर त्याच्यावरती सुद्धा अजितदादा यांनी बोललं आणि विशेषतः अशा पद्धतीने काम करणार असेल तर मी त्याला काळ्या यादीमध्ये टाकतो, अशा पद्धतीने देखील अजितदादा यांनी सुनावलेलं आहे। त्यामुळे सकाळी 6:30 वाजता अजितदादा यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली। आज जम्बो दौरा आहे आणि सुरुवातीलाच अशा पद्धतीने चुकीचं काम करणारा जो कंत्राटदार आहे किंवा त्याने ज्या चुका केलेल्या आहेत त्या अनुषंगाने देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात सुनावल्यामुळे आता या दौऱ्याची चर्चा होते। आज बीडमध्ये जर बघितलं तर अजितदादा यांचा जम्बो दौरा आहे, मुख्यमंत्री देखील या ठिकाणी येत आहेत आणि आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे, त्या अनुषंगाने बीडमधील रेल्वेचं देखील उद्घाटन आहे। त्यामुळे सुरुवातीला 6:30 वाजता दौरा सुरू झाला आणि त्यानंतर अधिकारी त्याचबरोबर कंत्राटदाराची कानउघडणी केल्यानं या दौऱ्याची चर्चा होते।